सर्वांना नमस्कार. मित्रहो, औषध, गोळ्या, इंजेक्शन्स यापैकी काहीही न घेता आपल्या शरीरासाठी जे दोन अत्यंत वाईट घटक असतात, त्याच्यातला एक म्हणजे वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण वाईट चरबी म्हणतो, ती वाढली आणि दुसरं म्हणजे त्याच्यासोबत वाढलेलं वजन. हे दोन, वजन वाढणं आणि कोलेस्ट्रॉल वाढणे, हातात हात घालून हे दोन वाईट घटक चालत असतात आणि ज्यांचे दुष्परिणाम शरीरावर, ज्याच्या कोलेस्ट्रॉलच्या रक्तातल्या गाठी बनू शकतात. वजन वाढलं की त्याची चरबी जी वाढत असते त्या गाठी बनल्या तर त्यामुळे हृदयाचे आजार, हार्ट अटॅक सारखा आजार येऊ शकतो, रक्तदाब वाढतो. तसंच त्याच्यासोबत साखर पण रक्तातली वाढू शकते. तसंच सांधेदुखी होणं किंवा तुमच्या हालचालींना त्रास होणं, तसंच तुमची लैंगिक क्षमता कमी होणं, असे जे त्रास आहेत आणि याच्यासोबत वाईट चरबी जी वाढली की ती सगळे जे दुष्परिणाम करते आणि त्याचा परिणाम होऊन अकाली मृत्यू सुद्धा येऊ शकतो. म्हणजे कमी वयामध्ये मृत्यू येणं, हे सगळे दुष्परिणाम या दोन वाईट घटकांचे आहेत. म्हणून हे दोन वाईट घटक कसे कमी करायचे यासाठी 10 घरगुती उपाय कोणते आहेत? कसलेही औषध, गोळ्या, इंजेक्शन न घेता हे 10 घरगुती उपाय मन लावून ऐका. म्हणजे तुम्हाला कळून येईल की आपण आपल्या दैनंदिनीमध्ये हे जर समावेश केला, हे जर आपण पाळू लागलो तर आपणाला काळजी करण्याची गरज नाही, आपणाला कुठल्याही आजाराची भीती राहणार नाही. आता याच्यामध्ये पहिला जो घरगुती उपाय आहे तो म्हणजे आहाराचा. आता ह्या आहारामध्ये आपण जे पूर्ण अन्नधान्य असतं, ज्याला होल फूड ग्रेन्स म्हणतो आपण, या पूर्ण अन्नधान्यामध्ये काय असतं, कोंडा जो जातो किंवा फायबर ज्याला म्हणतात ते जे जातात, त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होत असते, चरबी पण कमी व्हायला मदत होते आणि वजन पण कमी व्हायला, कारण त्याच्यामुळे पोट साफ होतं. हे पूर्ण सगळं फायबर्समध्ये पोटात गेले की त्याच्यामुळे होतं. कॅलरीज पण याच्यामध्ये कमी असतात. म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणं हे त्याचं महत्त्वाचा उद्देश असतो. आणि आपण 3 वेळेला थोडं थोडं जेवलं पाहिजे, अशी सवय पाहिजे. स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे काय होतं, एकदमच कॅलरीजमध्ये जाणार नाही. जास्त कॅलरीज गेल्या तर त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. म्हणून हे होऊ द्यायचं नसेल तर आपण थोडं थोडं 3 वेळेला जेवण करणं आणि 2 जेवणामध्ये एक 6 तासाचं अंतर ठेवणं. म्हणजे सकाळचं नाश्ता जे चांगल्या प्रकारचा करायचा आहे तो 8 वाजताच्या आसपास, दुपारचं जेवण 2च्या आसपास आणि संध्याकाळचं एक 8-8:30च्या आसपास. दुसरा जो नियम आहे पाळायचा महत्वाचा, म्हणजे तो जो उपाय आहे तो म्हणजे तेल जे तुम्ही घेता, जे तेल वापरता स्वयंपाकाला किंवा आहारामध्ये जातं आपल्या पोटामध्ये, तर ते तेल हे कुठल्याही एका प्रकाराचं सतत वापरू नका. हे आलटून पालटून तेल वापरलं पाहिजे. कधी ऑलिव्ह ऑइल वापरा किंवा कधी वेगवेगळ्या प्रकारचं, कधी सूर्यफूल असेल, शेंगदाणा असेल, कढीचं तेल असेल, मोहरीचं तेल असेल, जवस कशाचंही असेल, पण थोडं 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 तुमच्या चवीप्रमाणे जे आवडेल तुम्हाला, कधी ह्याचं थोडं प्रमाण त्याचं थोडं, असं आलटून पालटून हे तेल वापरा. म्हणजे काय होतं की कुठल्याच एका वाईट प्रकारची चरबी शरीरामध्ये वाढणार नाही आणि चांगली चरबी वाढायला याच्यामुळे मदत होईल की जे तुमच्या हृदयाची सुरक्षा करू शकते. तसंच काय केलं पाहिजे, याच्यासोबतच गोड खायचं कटाक्षानं कमीत कमी केलं पाहिजे किंवा ते टाळलं पाहिजे. ते साखर असेल, गुळ असेल, काही नाही. तर काही जण म्हणतात मी साखर नाही तर गुळ खाऊ का, गुळ नाही तर मध घेऊ का, असं काही नाही. जे जिभेला गोड लागते ते शक्यतो कमीत कमी केलं पाहिजे. म्हणजे वजन कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होईल. कारण वजन नियंत्रणात ठेवणं हा पण याचाच घटक आहे की त्याच्यामुळं तुमचं हे सगळे जे दुष्परिणाम आहेत वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे आणि वजनाचे, हे पण त्याच्या मागे लागणार नाहीत. कारण वजन वाढलं की त्याच्या मागे सगळं आजारांचं मोहोळ लागायला सुरुवात होत असते आणि सगळे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. तसंच आता तिसरी जी घरगुती टीप आहे किंवा जो नियम आहे तो आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असलेला आहार घेणं. आता तुम्ही म्हणाल हे असं म्हटल्यानंतर आम्हाला कुठं नावं सांगा. तर याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1ला आहे बघा, मासे, म्हणजे फॅटी फिश ज्याला म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड खूप चांगलं असतं आणि हे चांगल्या प्रकारचा घटक आहे जो हृदयाला सुरक्षा देतो आणि आपल्या रक्तातलं HDL, चांगली जी चरबी आहे ते वाढवतं. ते हार्ट अटॅक न येऊ देण्याचं पण काम करतं. तसंच स्नायूंना मजबूत करण्याचं, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं. आता बरेच जण काय म्हणतील, आम्ही नॉनव्हेज खातच नाही ना, कारण खूप लोक व्हेजिटेरियन असतात, प्युअर शाकाहारी. मग त्यांच्याकरता काय, तर त्यांच्याकरता जे आहे वनस्पतीपासून जे तेल मिळतं किंवा जी चरबी मिळते, जे फॅट मिळतं, ते थोड्याफार प्रमाणामध्ये, कमी प्रमाणात पण ते आवश्यक असतं. त्याच्यामध्ये जवस आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसंच चिया सीड्स,
तुम्ही कच्चाही घेऊ शकता किंवा जवसाची चटणी करून पण ते घेऊ शकता, त्याचं तेल पण वापरू शकता. तसंच अक्रूड याच्यामध्ये हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड चांगलं असतं, म्हणून यांचा आहारामध्ये अधूनमधून कधीतरी समावेश केला पाहिजे. तसंच याच्यामुळं ह्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड्समुळं ट्रायग्लिसाइड जे असतं, एक दुसरी वाईट चरबी कोलेस्ट्रॉल सोबत, ही पण कमी व्हायला मदत होते. तशीच अंगातली सूज, ज्याला इन्फ्लेमेशन म्हणतात, ही सूज कमी व्हायला मदत होते. अंग तुमचं सगळं मोकळं मोकळं वाटायला सुरुवात होतं आणि हृदयाची सुरक्षा वाढते, कारण HDL चांगल्या प्रकारे वाढते. आता याच्या पुढची जी घरगुती टीप आहे ते सगळ्यात महत्वाची, आपल्याला सर्वांना सहज उपलब्ध असलेली ती टीप आहे. आणि तो जो उपाय आहे तो म्हणजे की जे निसर्गातून आलेले जे पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं असतात, ही फ्रेश असलेली, ताजी आणि स्वच्छ असलेली, कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स अतिशय भरपूर असतात, सगळे विटॅमिन्स असतात, जीवनसत्व असतात, क्षार असतात, खनिज असतात, म्हणजे ज्याला आपण मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स म्हणतो, ते पण याच्यामध्ये भरपूर असतात. याच्यामुळे काय होतं, फायबर्स पण चांगले शरीरामध्ये जातात आणि हे वॉटर सॉल्युबल फायबर्स असतात. पोटात गेले की ते पाणी शोषून घेतात, फुगतात आणि त्यामुळं पोट साफ व्हायला तो पण प्रॉब्लेम सुटतो. पित्ताचा त्रास जास्त त्या व्यक्तीला होणार नाही, पोट पण त्याचं नियमितपणानं साफ होईल. म्हणजे पोट जर साफ होऊ लागलं तर पोटाच्या बिमाऱ्या, आतड्यांचा कॅन्सर वगैरे होण्याची शक्यताही नसते आणि पोट साफ झालं तर तुमचं वजन पण जास्त वाढण्याची भीती नसते. मग हे जे घटक आहेत याच्यासाठी फ्रेश पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं हे घेणं महत्वाचं आहे. याच्या पुढची जो घरगुती उपाय आहे तो म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण चांगलं आलं पाहिजे. प्रथिनांचं, आपल्याकडच्या आहारामध्ये प्रथिनं खूप कमी पडतात आणि हे कुठून मिळत असतात, ही द्विदल घटक जे असतात, डाळी जे असतात, सगळ्या प्रकारच्या डाळी जे द्विदल असतात त्याच्यामधून प्रथिनं चांगल्या प्रकारे मिळतात. तशीच उकडलेली अंडी जी असतात त्याच्यावरचा जो पांढरा भाग आहे त्याच्यामधून पण चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळत असतं, ज्याला आपण कंप्लीट प्रोटीन म्हणतो, ते पण मिळत असतं. तसंच ओट मिल आहे, ओट्समध्ये पण चांगल्या प्रकारचं असतं. तसंच मखाना आहे, त्याच्यामध्ये पण असतं. हे सगळे प्रोटीन्सचे जे स्रोत आहेत हेच आहारामध्ये घेतले पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल, स्नायू चांगले बळकट मजबूत होतील, म्हणजे बलशाली शक्तिशाली व्हायला पण होईल, तुमचा स्टॅमिना पण वाढायला त्यामुळे मदत होईल. आणि जे बॉडीचं जे रिकव्हरी होत असते, जे टिअर वेअर होतात, झीज झालेली भरून काढायचं काम हे प्रोटीन्सच करत असतात. तसंच याच्यानंतर थोडंसं मसाल्याचे जे काही थोडे पदार्थ असतात ते पण चांगले असतात. त्याच्यामध्ये कांदा, प्रत्येक जेवणात थोडा थोडा तुम्ही कांदा घ्या, लसूण एखादी दुसरी कच्ची पाकळी लसणाची घ्या, तसंच अद्रक आहे थोडासा वापर करा, दालचिनी आहे तिचाही वापर करा. अशा प्रकारचे जर हे थोडेसे मसाल्याचे वापरले तर त्याच्यामुळे काय होतं, तसंच याला जोडून आणखी काय आपण जे इथं स्वयंपाकघरामध्ये मसाला, पण हा अति नाही करायचा. आणि आपण नेहमी म्हणतो अति म्हणलं की माती, म्हणून हा थोड्याफार प्रमाणामध्ये हा घेत राहिला पाहिजे, याचाही फायदा होतो. तसंच याला जोडून पाणी पुरेसं पिलं पाहिजे, हा पण घटक अत्यंत महत्वाचा आहे. नेहमी दुर्लक्षित होतं आणि माणसांना चिल्लर गोष्ट वाटते पाणी म्हणजे. तर पाणी हे पुरेसं, आपण जे नेहमी सांगतो की 24 तासाकरता 3.5-4 लिटरच्या पुढूनच तुम्ही पाणी पिलं पाहिजे, तेवढं तुम्ही पाणी प्या. तुमचे विषारी घटक शरीरामध्ये साचणारच नाही आणि विषारी घटक नाही साठू लागली तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा हे वजन पण वाढणं काही होणार नाही. तर हे टाळण्याकरता पाणी पुरेसं पिलं पाहिजे. तसंच त्याच्या पुढचा घरगुती उपाय सगळ्यांना सगळीकडं जिथं आहात तिथं करता येतो तो म्हणजे नियमित व्यायाम. कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यायाम, आपण जे 4 प्रकार व्यायामाचे सांगितलेले आहेत, थोडे एरोबिक्स व्यायाम ज्याला आपण कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणतो, ज्याच्यानं धाप लागते, दम लागतो, घाम येतो, अशा प्रकारचे एक 15-20 मिनिट अर्धा तास करा. बरोबर वॉकिंग असेल, धावणं असेल, स्विमिंग असेल किंवा जॉगिंग असेल, कुठलेही असे व्यायाम तुम्ही करा. तसंच त्याला जोडूनच थोडे फ्लेक्झिबिलिटी, शरीराला लवचिकपणा येणारी काही योगासनं वगैरे असतील ते करा. स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे तुमचं ताकद वाढवणारी, म्हणजे साधं वजन उचलण्याचं किंवा शरीराचंच वजन उचलून आपण जे सूर्यनमस्कार वगैरे करतो त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये येत असतात. आता हे सगळे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस वगैरे बाकीचे हे थोडा थोडा वेळ सगळ्यांना दिला तर त्याचा चांगला, आणि बॅलन्सिंग एक्सरसाइजेस पण चांगले असतात. तसंच याच्यासोबतच याच्या पुढचा उपाय म्हणजे तुमची मानसिकता तुमच्या हातात असते. बाहेरच्या वातावरणात तुमची मानसिकता डिपेंड राहू देऊ नका. तुम्ही मानसिकता चांगली सांभाळायचा प्रयत्न करा, ताणतणाव हाताळायला शिका, त्याचा स्ट्रेस ट्रेनच्या आहारी जाऊ नका, डिप्रेशनमध्ये, अँझायटीमध्ये जाऊ नका. तसंच स्वच्छता चांगल्या प्रकारची पाळली पाहिजे. आपली हाताची जेवणाच्या पूर्वीची स्वच्छ धुवून घेण्याची किंवा शरीराची सगळी स्वच्छता बाहेरून तसंच आतून पण स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे.
आणि याच्यासोबत काय नाही केलं पाहिजे हे पण अत्यंत महत्वाचं आहे. तर नॉनव्हेज जास्त प्रमाणात घेऊ नका. चिकन मटनचं प्रमाण शक्यतो कमी घेतलं पाहिजे, नसलं तरी सुद्धा चांगलं आहे. तसंच जंक फूड्स तर अजिबात नसले पाहिजेत. म्हणजे फास्ट फूड ज्याला आपण म्हणतो, बेकरीचे प्रॉडक्ट ज्याला म्हणतो, का तळलेले, साठवून ठेवलेले, पाकिट बंद, डबा बंद जास्त, याचा आहारामध्ये अजिबात समावेश नाही केला पाहिजे. हे जर घेतलं तर त्यानं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिस आणि वजन हे सगळंच वाढायला आणि त्याचे दुष्परिणाम पुन्हा भोगावे लागतात. जसंच काही व्यसनं जे असतात, तंबाखू असेल किंवा अतिमद्यपान असेल, याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हे पण नाही घेतलं पाहिजे. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असलं पाहिजे. म्हणजे हे जर सगळं आपण पाळलं तर काय होईल, की झटपट एकदम इफेक्ट येणार नाही, परंतु हा इफेक्ट टिकाऊ स्वरूपाचा असेल. आणि आपल्याला सगळे रिझल्ट टिकाऊ स्वरूपाचेच पाहिजे. कारण कसं आहे, आयुष्य हे मॅरेथॉन आहे. ही काय 100 मीटरची रेस किंवा ही काय 200-400 मीटरची रेस नाही पळायची, एका दिवशी पळायची नाही. ही आयुष्यभर चालणारे आपलं हे आयुष्य जीवन आहे. त्याच्यासाठी टिकाऊ स्वरूपाची, म्हणून हे सगळं दैनंदिनीमध्ये समावेश केला पाहिजे. आपल्या कोणत्या वेळेला काय करायचे, कोणत्या वेळेला कसं निवडायचे, हे चांगल्या गोष्टी निवडल्या पाहिजेत. त्याप्रमाणे आपली लाईफस्टाईल बनवली पाहिजे आणि नियमितपणानं चेकअप करून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये रक्तलघवीच्या रिपोर्टमध्ये किंवा डॉक्टरांच्या पाहणीमध्ये जर काही दोष आढळले तर ते दोष करेक्शन करून घेतले पाहिजेत. तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. नंतर मग वर्षाला 2 वर्षाला तुमच्या वयाप्रमाणे गरजेनुसार नंतर तपासण्या करा. बीपी कंट्रोलमध्ये ठेवा, शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा, व्यायाम करा आणि हे आहार जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं घेतलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. हार्ट अटॅक सारख्या भयानक रोगाचा किंवा अर्धांगवायू सारख्या याचा पण धोका राहणार नाही. तुमचा बीपी वाढणार नाही, शुगर वाढणार नाही. या सगळ्या आजारापासून दूर राहण्याकरता हे औषध, गोळ्या, इंजेक्शन न घेता जे आपण 10 घरगुती उपाय सांगितले, हे उपाय दररोजच्या जीवनामध्ये आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला